पश्चिम भारतातील प्रभू श्रीरामांच्या सुंदर मंदिरांपैकी एक मंदिर म्हणजे श्री काळाराम मंदिर। या ठिकाणी या मंदिरामध्ये प्रभू श्री रामचंद्र, सीता, लक्ष्मण यांच्या काळ्या पाषाणातील 2 फुटी उंचीच्या मूर्ती आहेत। दरवर्षी चैत्र महिन्यामध्ये रामनवमीचा उत्सव आयोजित करण्यात येत असतो। यानंतर येणाऱ्या एकादशीला भगवान राम, हनुमान आणि गरुड यांच्या रथाची पंचवटीतून यात्रा निघते। दोरीच्या साह्याने हे रथ ओढले जातात। यात मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतात। जगप्रसिद्ध असलेले नाशिकचे काळाराम मंदिर हे काळ्या दगडामध्ये कोरलेले प्रसिद्ध मंदिर आहे। माधवराव पेशवेंच्या मातोश्री गोपीबाई यांच्या सांगण्यावरून हे मंदिर बांधण्यात आले। काळाराम मंदिर सरदार रंगराव ओढेकर यांनी जुन्या लाकडी मंदिराच्या जागेवर बांधले आहे। ओढेकर यांना एके दिवशी स्वप्न पडले की गोदावरी नदीमध्ये रामाची काळ्या रंगाची मूर्ती आहे। त्यानंतर त्यांनी नदीतून त्या मूर्ती आणल्या आणि हे मंदिर बांधले। हे मंदिर सन 1778 ते 1790 या काळामध्ये बांधले आहे। या मंदिराला काळाराम मंदिर का म्हणतात? या मंदिरावरील कोरीव काम बघण्यासारखे आहे। मंदिरासमोर भव्य सभा मंडप आहे। मंदिराची संपूर्ण बांधणी काळ्या पाषाणात असून बांधकामाची शैली नागर आहे। मंदिरामध्ये प्रभू श्री रामचंद्र, सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती आहेत। या मूर्त्या काळ्या दगडातच कोरल्या आहेत, म्हणूनच त्याला काळाराम असे म्हणतात। राम मंदिराबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते। प्रभू रामचंद्र आपल्या वनवासादरम्यान ज्या ठिकाणी राहिले होते त्या ठिकाणी हे मंदिर होते। सदर मंदिराचे बांधकाम करण्यासाठी 2000 कामगार 12 वर्ष राबत होते। त्या काळात मंदिर बांधण्याचा खर्च अंदाजे 23 लाख रुपये इतका आला होता। मंदिराचा परिसर 245 फूट लांब व 145 फूट रुंद आहे। मंदिर परिसराला 17 फूट उंच दगडी भिंत आहे। मंदिराच्या 4ही दिशांना 4 दरवाजे आहेत। या मंदिराच्या कलशाची उंची 69 फूट इतकी आहे। पूर्व दरवाजातून आत आल्यानंतर भव्य सभा मंडप असून त्याची उंची 12 फूट आहे। येथे 40 खांब आहेत। येथे हनुमान मंदिर असून ते आपल्या लाडक्या रामाच्या चरणांकडे पाहताना दिसतात। धार्मिक कथांनुसार प्रभू श्री रामचंद्र वनवासाला पंचवटीत राहिले होते। ऋषीमुनींनी त्यांना राक्षसांच्या प्रकोपातून मुक्त करण्यासाठी श्री प्रभू रामचंद्रांची प्रार्थना केली। रामांनी त्यांची प्रार्थना स्वीकारली व कृष्णवर्ण धारण करून ऋषीमुनींना राक्षसांच्या प्रकोपातून मुक्त केले। तुम्ही नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये जाऊन आला असाल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। धन्यवाद।